जय श्रीराम मित्रांनो, आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी आपल्या ब्लॉग मध्ये मॅगी बनवणार आहे, कारण आज मला खायचं काहीच मन होत नव्हतं म्हणून मी आज मॅगी बनवायचं ठरवलं। तर पहिलं तर मी मॅगीचे पॉकेट वगैरे फोडून घेतलो 4। मग त्यानंतर गॅस पेटवून गॅसवरती कढई वगैरे ठेवलो। कढईमध्ये पाणी टाकलो। पाणी टाकल्यानंतर थोडं पाण्याला उकळी येऊन दिलो। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक मसाल्याची पुडी टाकलो आणि त्याला चांगलं प्रकारे मिक्स केलो। पाणी आणि मसाल्याला मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी मॅगीला तोडून टाकलो। मॅगीला तोडून टाकल्यानंतर तिला चमच्यानी मोकळं वगैरे करून घेतलो। मग थोड्या वेळानंतर आपली मॅगी पण पूर्णपणे मोकळी झाली। मोकळी झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मसाल्याच्या पुड्या वगैरे टाकलो आणि त्याला हलवून घेतलो। मग त्यानंतर मी 5 मिनिट वाट बघितलो। 5 मिनिटानंतर आपली मॅगी बनून रेडी झाली होती। तर बघू शकता मॅगी किती मस्त झाली होती, रेडी एकच नंबर। मग मी त्यानंतर त्या मॅगीला प्लेट मध्ये काढून घेतलो। प्लेट मध्ये काढल्यानंतर पहिला प्लेट नेऊन आपल्या आजीला दिलो, त्यानंतर दुसरा प्लेट आपल्या आजोबाला दिलो आणि तिसरा प्लेट माझ्यासाठी ठेवलो। तर आता दोघाला पण विचारू मॅगी कशी झाली आहे। मॅगी कशी झाली बा? लय फर्स्ट झाली बेटा, एकदम फर्स्ट क्लास। मॅगी कशी झाली माय? छान झाली माय। तर मित्रांनो, तुम्ही तर रिव्ह्यू ऐकलात, तर मॅगी खरंच खूप छान झाली आहे। तर तुम्हाला आजचा आपला मॅगीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा।